नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओत आपण 2 अंकी साध्या बेरीजा कशा करतात हे अभ्यासून घेतलेले आहे. तर मग आज आपण 3 अंकी साध्या बेरीजा कशा करतात याविषयी माहिती घेणार आहोत. तर बेरीज म्हणजे अशी क्रिया ज्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त संख्या आपण एकत्र करून आलेल्या उत्तराला त्या संख्येची बेरीज असे म्हणतो. तर मग उदाहरण क्रमांक 1 बघा. उदाहरण क्रमांक 1 मध्ये दिलेली संख्या आहे 243 अधिक 356. बेरीज ही क्रिया करताना नेहमी लक्षात ठेवा, एकक स्थानाच्या संख्येत एकक स्थानाची संख्या मिळवली जाते, तसेच दशक स्थानाच्या संख्येत दशक स्थानाची संख्या मिळवली जाते व शतक स्थानाच्या संख्येत शतक स्थानाची संख्याही मिळवली जात असते. तर मग 243 अधिक 356 या संख्येचे एकक स्थानी आहे 3 व 6. तर 3 अधिक 6 या संख्येची बेरीज आपल्याला करायची आहे. 3च्या पुढं 6 घरं मोजायची आहेत. 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणून 3 अधिक 6 या संख्येची बेरीज झाली 9. तर आता दशक स्थानाच्या संख्येत 4 अधिक 5 ही संख्या मिळवायची आहे. 4च्या पुढं 5 घरं मोजायचे. 5, 6, 7, 8, 9. म्हणून 4 अधिक 5 यांची बेरीज झाली 9. आता शतक स्थानाच्या संख्या 2 अधिक 3 या संख्येची बेरीज करायची. 2च्या पुढं 3 घरं बोलायचे. 3, 4, 5. म्हणजेच 2 अधिक 3 या संख्येची बेरीज झाली 5. म्हणून दिलेली संख्या 243 अधिक 356 या संख्येची बेरीज आलेली आहे 599. उदाहरण क्रमांक 2 बघा. उदाहरण क्रमांक 2 मध्ये 415 अधिक 173 या संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे. 415च्या एकक स्थानी आहे 5 अधिक 173च्या एकक स्थानी आहे 3. एकक स्थानाच्या संख्येत आपल्याला एकक स्थानाची संख्या मिळवायची आहे, म्हणून 5 अधिक 3 या संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे. 5मध्ये 3 मिळवत असताना 5च्या पुढं 3 घरं मोजा. 6, 7, 8. म्हणजेच 5 अधिक 3 यांची बेरीज आली 8. आता दशक स्थानाच्या संख्येकडे वळूया. 415च्या दशक स्थानी आहे 1 व 173च्या दशक स्थानी आहे 7. तर 1 अधिक 7 या संख्येची बेरीज करायची आहे. आता 1च्या पुढं 7 घरं मोजा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजेच 1 अधिक 7 यांची बेरीज आली बरोबर 8. आता 415च्या शतक स्थानी 4 आहे व 173च्या शतक स्थानी 1 आहे. तर 4मध्ये आपल्याला 1 मिळवायचा आहे. तर 4च्या पुढं 1 घर मोजा. 4च्या पुढं 1 घर म्हणजेच 5. म्हणून 4 अधिक 1 यांची बेरीज आलेली आहे 5. म्हणून दिलेली संख्या 415 अधिक 173 या संख्येची बेरीज आलेली आहे 588. आता उदाहरण क्रमांक 3 बघा. उदाहरण क्रमांक 3 मध्ये दिलेली संख्या आहे 308 अधिक 261. 308च्या एकक स्थानी आहे 8. 261च्या एकक स्थानी आहे 1. बेरीज ही नेहमी एकक स्थानाच्या संख्येत एकक स्थानाची संख्या मिळवली जाते, म्हणून 8 अधिक 1 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर 8मध्ये 1 मिळवत असताना 8च्या पुढं 1 घर बोला. 8च्या पुढील 1 घर म्हणजे 9. म्हणून 8 अधिक 1 या संख्येची बेरीज आली 9. आता 308च्या दशक स्थानी या. दशक स्थानी म्हणजे 308च्या दशक स्थानी 0 आहे व 261च्या दशक स्थानी 6 आहे. म्हणून 0 अधिक 6 या संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे. 6मध्ये 0 मिळवले तर उत्तर किती येतं? 6च येतं. म्हणून 0 अधिक 6 या संख्येची बेरीज आहे 6. आता 308च्या शतक स्थानी 3 व 261च्या शतक स्थानी 2. शतक स्थानाच्या संख्येत शतक स्थानाची संख्या मिळवायची आहे. म्हणजेच 3 अधिक 2 या संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे. 3 अधिक 2 यांची बेरीज करत असताना 3च्या पुढं 2 घरं मोजावी.
3च्या पुढील 2 घरं म्हणजेच 4, 5. म्हणून 3 अधिक 2 या संख्येची बेरीज आहे 5. दिलेली संख्या 308 अधिक 261 या संख्येची बेरीज आलेली आहे 569. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण वरून 3 उदाहरणे सोडवलेली आहेत. 3 उदाहरणांवरून जर तुम्हाला बेरीज ही संकल्पना समजली असेल तर तुम्हाला गृहपाठासाठी एक उदाहरण खाली देण्यात आलेले आहे. त्या उदाहरणाची संख्या आहे 586 अधिक 213. या संख्येची तुम्हाला बेरीज करायची आहे व आलेले उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे.